नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, तामिळनाडूमध्ये 90% जास्त मतदान झालंय, 93%. मला वाटतं निवडणूक आयोग आता ते 100%ची आकडेवारी सांगतोय काय की आज म्हणजे रात्रीच सांगितलंय त्यांनी 90%च्या पुढे झाले, म्हणजे 93% झाले. आता एवढं मतदान झालंय का घडवून आणलंय का काय झालंय, म्हणजे एकंदरीत TMC ची सत्ता, ममता बॅनर्जीची सत्ता घालवण्यासाठी आता हे सगळं सुरू आहे का काय. तिथं आपण पाहिलं की काय काय केलेलं आहे. भारतीय जनता पक्षानं 1 कोटी मतदार जे इतर आहेत, मुस्लिम, दलित, ख्रिश्चन, ह्या लोकांचं मतदानाचा अधिकार काढून घेतलेला आहे. त्यांना सांगितलेलं आहे SIR च्या नावाखाली निवडणूक आयोगाने 2 जण मिळून सत्ता हस्तगत करण्याचं हे सगळं जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आणि हे सगळं असताना सुद्धा आता तिथं पोलीस प्रशासनामध्ये बदल केला. पोलीस तिथल्या जो पश्चिम बंगालचा पोलीस खात्यातल्या ज्या बदल्या, ह्या सगळ्या बदल्या करून टाकल्या. तिथं आपले आपले अधिकारी बसवले, गुजरातचे काही अधिकारी आणून बसवले. बराचसा बदल केला तिथं TMC नरेंद्र मोदी सरकारने, आणि तिथली सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आता तिथं 93% मतदान म्हणजे हे फार मतदान झाले तिथं, आणि नेमकं बदलाचे संकेत आहेत. म्हणजे सत्ता बदलते का तिथं आता, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. काल तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान झालं. पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यामध्ये मतदान आहे. तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान झालं. तर या अगोदर आसाम असेल, पॉंडिचेरी असेल आणि केरळ असेल, अशा राज्यांमध्ये मतदान झालेलं आहे. आता या राज्यांमध्ये मतदान झालं, परंतु सर्वाधिक लक्ष लागून राहिलं ते पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगाल काही करून जिंकायचं, याच्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहाने चंग बांधलेला आहे. म्हणजे अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, परंतु ते त्या पश्चिम बंगालमध्ये गेला महिनाभर झालं तळ ठोकून आहे तिथं. ह्याला बोलो, त्याला बोलो, त्याला 1 कोटी, त्याला 2 कोटी, त्याला 5 कोटी, अशा पद्धतीची सगळी सेटलमेंट तिथं सुरू आहे, असं लोक बोलतायत. तिथं वाद, दंगले, सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्या पश्चिम बंगालमध्ये. आता तिथं जे मतदान झालंय ते रेकॉर्ड ब्रेक झालंय. आता निवडणूक आयोगाने जी आकडेवारी सांगितली, ही कशी सांगितली, निवडणूक आयोगाला कसं काय कळलं की लगेच 93% मतदान झालंय. आता त्याची संध्याकाळपर्यंत आकडेवारी सगळी घ्यायला पाहिजे होती, आणि त्याची गोळाबेरीज करून ती आकडेवारी जाहीर करायला पाहिजे होती. परंतु आधीच 93% मतदार सांगितलं, म्हणजे ते रात्रीचं पुन्हा मतदान वाढवलं जातंय की काय, अशी आता शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे एवढं मतदान पहिल्या टप्प्यामध्ये झालंय, हे रेकॉर्ड ब्रेक झालंय. आणि जेवढं मतदान जास्त होतं, सत्ता बदलाचे वातावरण असतं असं सांगितलं जातं. परंतु बिहारमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं मतदान जास्त झालं, परंतु सत्ता बदलली नाही, जशी आहे तशीच राहिली. आपण पाहिलं असेल, बिहारचं उदाहरण बघितलं असेल. बिहारमध्ये सुद्धा सत्ता बदलेल असं सांगितलं जात होतं, परंतु बदलली नाही. रेकॉर्ड ब्रेक माणसं निवडून आली, भारतीय जनता पक्षाची. आता ह्या निकाल नेमका आता कुठल्या बाजूने लागतोय, काय निकाल लागतोय, ह्याची सुद्धा लोकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. आता या ठिकाणी जी निवडणूक आहे, सरासरी निवडणूक ही भारतीय जनता पक्ष आणि TMC म्हणजे ममता बॅनर्जीचा जो पक्ष आहे, यांच्या विरोधातच निवडणूक आहे. आता इथं अंदाजे काही ज्या लोकांनी चॅनलवाल्यांनी जे वर्तवलेला आहे, तो 52% शक्यता सांगितलेली आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल, आणि 47% सांगितलंय TMCचं सरकार येईल. आता 2011 साली, 12 साली ह्या सालचा जे राजकीय इतिहास जो आपण पाहिलेला असेल, ज्या राज्यामध्ये जास्त मतदान होतं तिथं सत्ता बदलाचे संकेत असतात. परंतु पश्चिम बंगाल वगळता बघा, आता बिहारमध्ये आपण बघितलं की जास्त मतदान झालं, महाराष्ट्रामध्ये जास्त मतदान झालं, परंतु तेच सरकार अस्तित्वात राहिलं. मतदान जास्त होऊन सुद्धा सरकारमध्ये बदल झालेला नाही, हे आपण पाहिलेलं आहे. परंतु आता असं सांगितलं जातं की भाजपचं तिथं सरकार येऊ शकतं असं सांगितलं जातं. परंतु तिथल्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया किंवा ममता बॅनर्जी यांनी जो निवडणुकीमध्ये केलेला परफॉर्मन्स असेल, किंवा ममता बॅनर्जीची एक आक्रमकता असेल, हे पाहता तिथं भारतीय जनता पक्षाला सहजासहजी येऊ दिलं जाणार नाही, असं हे बोललं जातंय. आता या ठिकाणी पुरुषांनी 92.92% मतदान केलंय, तर महिलांनी
69% म्हणजे महिलांची टक्केवारी ही सर्वाधिक आहे मतदान करण्यामध्ये. म्हणजे महिलांनी 1.7% मतदान तिथं जास्त केलेलं आहे. म्हणजे 91.7 आणि 92.5 म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग तिथं सर्वाधिक आहे. आणि हे सगळं असताना मग महिलांनी नेमकं मतदार कुणाला दिलंय हे सुद्धा सध्या बघणं गरजेचं आहे. आता तिथं एकूण मतदार आहेत 7.5 कोटी, म्हणजे 7,50,00,000 असे मतदार आहेत. आता तिथं सगळे एकूण मतदार जे आहेत हे बरेच होते, पण त्यातले 1 कोटी कमी केले गेलेले आहेत. हे कसे कमी केले गेले आपल्याला सगळ्याला माहिती आहे. SIRच्या नावाखाली ते मतदार कमी केलेले आहेत. आता पुरुष मतदार हे तर 3,08,80,00,000 मतदार पुरुष आहेत आणि 3,70,00,000 हे महिला मतदार आहेत. म्हणजे महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलेलं आहे. आता 90% लोकांनी मतदान केलंय, तर त्याच्यामुळे सरासरी 6.8 ते 7 कोटी प्रत्यक्ष मतदान सगळं व्हायला पाहिजे. म्हणजे हे मतदान आहे सगळं तिथं असलेलं त्या महिलांचं मतदार आहे. तर बघा आता ही निवडणूक रेकॉर्ड ब्रेक असं मतदान झालंय. आणि या मतदानामुळं आता हा पहिल्या टप्प्यातलं मतदान झालंय, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान अजून बाकी आहे. म्हणजे 93% मतदान झालंय असं प्रशासन सांगतंय. परंतु 93% मतदान हे खरंच बदलाची नांदी आहे का? आता पश्चिम बंगाल हा ताब्यातच घ्यायचा काही करून असं भारतीय जनता पक्षानं जंग पछाडलेला आहे. म्हणजे काही करता पश्चिम बंगाल आपण ताब्यातच घ्यायचं आणि ममता बॅनर्जीला घरी पाठवायचं, जेलमध्ये टाकायचं. ममता बॅनर्जीनं तिथं काय केलं की बाबा त्यांनी कायदा बनवून टाकलाय की ईडी आणि CBI तिथं कारवाई करू शकत नाही. म्हणजे जे CBIला जे काही अधिकार आहेत, आता ईडी कारवाई करते, परंतु त्या ईडीला सुद्धा धरून पकडून गचांडी पकडण्याचं काम त्या ममता बॅनर्जीने केलेलं आहे. ज्या त्यांच्या राजकीय फायली ज्या होत्या त्या फायली वगैरे घेऊन जात होती ती ईडी, त्यावेळेस त्यांनी त्या ईडीच्या सुद्धा गचांड्याला कसं पकडलं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणजे ममता बॅनर्जी एक देश पातळीवरती डेरिंगबाज नेतृत्व असं म्हटलं जातं. आता जर पश्चिम बंगालमधली जर सत्ता ममता बॅनर्जीची गेली, तर मात्र येणाऱ्या काळामध्ये हे जे विरोधातले नेते आहेत हे मात्र काय राहणार नाहीत. म्हणजे प्रत्येकच राज्य भारतीय जनता पक्ष हे काबीज करल आणि प्रत्येक राज्यात आपली सत्ता आणल. आणि ती कशी मशीन मॅनेज म्हणा, सगळं प्रशासन मॅनेज म्हणा, काही करून ते आपल्या ताब्यात सत्ता सगळे आणण्यासाठी प्रयत्न करतंय. सत्तेचा दुरुपयोग, सत्तेचा गैरवापर हे भाजप कसं करतंय हे आपल्याला अनेक वेळा दिसलेलंच आहे. परंतु त्यातले त्यात हे सत्ता बळकावणं हे मात्र भाजपनं चांगलंच हस्तगत केलंय. आणि ते मग कुठल्याही स्वरूपानं म्हणजे त्यांना नेमकं मशीन मधलं काय गावलंय, मशीन 15-16 प्रकारे मॅनेज केली जाते असं सुद्धा सांगितलं जातं. मशीन मॅनेज होती, परंतु ते बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला भाजप तयार नाही. बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या तर खरं कळलं की नेमकं कुणाचं पारडं जड आहे. आता हे पश्चिम बंगाल मात्र आता ह्याला अपवाद, म्हणजे पश्चिम बंगाल जर भारतीय जनता पक्षानं जिंकलं तर पुन्हा 400 पारचा नारा होईल, 400 पार जाईल सगळं. आणि मग मात्र कायमस्वरूपी भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील. त्यांना जसं पाहिजे तसं ते कायदे बनवणार, जसं पाहिजे तसं ते सगळं बनवून टाकणार. आणि विरोधकांनी मात्र पुन्हा सत्तेत यायची स्वप्न कधीच बघायची नाही ती. आता ह्या पश्चिम बंगालवरती सगळं आधारित आहे की सत्तांतर होतंय का जशी आहे तशीच सत्ता राहते. त्यानंतर मात्र 2027 मध्ये सुद्धा 4-5 राज्यांच्या निवडणुका आहेत त्या. म्हणजे उत्तर प्रदेश आहे, हरियाणा, झारखंड, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक हे सुद्धा सगळी राज्य पुन्हा भाजपच्या ताब्यातच जातील. अशा पद्धतीनंच ह्या सगळ्या निवडणुका होणार. तिथं मिलिटरी फिल्टरी लावून आपले अधिकारी लावले जाणार ते सत्ता ताब्यात घेण्यासाठी, असंच एकंदरीत दिसतंय. परंतु आता हा 93%, 90% म्हणजे 90%च्या पुढचा विषय झालेला आहे. 93% मतदान गेलेलं आहे आणि याचा फटका हा नेमका कोणत्या पक्षाला बसतोय हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता 4 तारखेला ह्याच्यावरती सगळा सविस्तर निकाल आपल्याला येईल. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.